धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घ्यावा असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। राजीनामा न घेतल्यामुळे जनतेमध्ये पक्षाची बदनामी होते असंही ते म्हणाले। अजित पवार, सुनील तटकरे यांनी मनामध्ये आणलं तर राजीनामा होऊ शकतो असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतलेली आहे। परळीकर आता सुटकेचा निश्वास घेत आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। गुंडगिरीला कंटाळून 500हून अधिक व्यापाऱ्यांनी परळी सोडल्याचं सुद्धा सुरेश धस यांनी सांगितले। राजीनामा न घेतल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची जनतेमध्ये बदनामी होते असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। आणि जर राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा घेतला तर ते राजीनामा देऊ शकतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे। राजीनामा न घेतल्यामुळे जनतेची पक्षामध्ये बदनामी झालेली आहे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी मनामध्ये आणलं तर राजीनामा होऊ शकतो असंही ते म्हणालेले आहेत। तसंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कडक भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे परळीकरांनी सुटकेचा निश्वास ते आता घेत सोडलेला आहे असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे। यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो। आणि आमचं काय, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना। त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे, आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो आहे। आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये सगळ्या बाजू जनतेच्या पुढे पॉझिटिव्ह कशा जातील अशाच पाहिलेल्या आहेत। मोका लावा म्हणलं मोका लावा, SIT स्थापन केली, करा म्हणलं SIT स्थापन केली, 10 लाखाची मदत द्या म्हणलं दिली। आता तुम्हाला सांगतो, जे हा हू छा छू करणारे परळीमधले लोक होते ना, संध्याकाळी शुकशुकाट झालाय। जरा परळीला जाऊन बघा, तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा, सुटकेचा एक निश्वास तिथल्या लोकांनी टाकलाय। अन्यथा या सगळ्या गुंडांच्या दबावामध्ये लोकांना राहावं लागत होतं। अनेक लोकांनी, जवळपास 500 लोकांनी, व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं। घरदार, धन दौलत सगळं सोडून यांच्या त्रासाला कंटाळून 500 लोक परळी शहर सोडून गेलेले आहेत।